श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आता आपण एक काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करतो आहे. त्यासाठी मी केलेली तयारी, आधी मी घेतलं कोथिंबीर, टोमॅटो, बीट, गाजर आणि एक छोटी मिरची. हे जे पीठ आहे हे थालीपीठचं रेडीमेड जे मार्केटमध्ये पीठ मिळतं हे तसं साधंच आहे. आता हे सर्व जे मी पदार्थ आधी सांगितले, गाजर, बीट, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, हे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. जास्त पातळ नाही वाटलं. हे बघा दरदरीतच वाटून ठेवलेलं आहे. त्यामध्ये बरेच गाजरचे पीसेस तसेच थोडे आहेत, पण ते मी ठेवले कारण आम्हाला ते नुसतं खायला पण आवडतं. आता ह्यातले मी अर्धा वाटी, मोठी वाटी ॲक्च्युली अर्धा वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी यात 3 ते 4 चमचे हे वाटलेलं मिश्रण घेतलं. हे मिश्रण आधी नुसतं तेच ढवळून काढलं, थोडंसं पाणी घेतलं आणि त्या मिश्रणामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ घालून घ्या. मी ॲक्च्युली ठरवलं तर मीठ मी नंतर घालेन कारण की मसाले घातल्यावर एक्झॅक्ट चव कळेल, पण मी आधीच घातलं. तुम्ही मीठ मसाले सगळे एकत्र व्यवस्थित घालून घ्या, मिश्रण तयार करा. हे मिश्रण असंच घोळवून मी तयार केलं. ह्यात थोडंसंच पाणी, असं नाही म्हणता येणार की जास्त अर्धा ग्लास वगैरे, अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी. आणि हे बघा भाजणीचं पीठ असल्यामुळे हे असं व्यवस्थित तयार झालं. यामध्ये या मिश्रणात मी हळद, धने जिरे पूड मी जरा जास्त टाकली, आम्हाला जास्तच आवडते. अख्खा जिरा टाकलेला आहे मी यामध्ये. थोडंसं लाल तिखट रंगापुरता आणि थोडंसं मालवणी मसाल्यातला तिखट मसाला, बस एवढंच. हे चिमूटभर टाकून मी हे मिश्रण पुन्हा मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकाल बीटमुळे याचा रंग आणि गाजर बीटमुळे या दोघांमुळे याचा रंग हा वेगळाच झालेला आहे, गुलाबीसारखा. आणि हे मिश्रण पुन्हा मी मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं तसंच ते ठेवून दिलं साईडला. आणि एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला. तवा इथे छान गरम करून घेतला आणि इथे तुम्ही याला मिनी चिला म्हणू शकता, मिनी पॅटीस म्हणू शकता, मिनी थालीपीठ म्हणू शकता. पण मुलांना हे खायला वेगळंच आणि छान टेस्टी. माझ्या शिवांशीने इतकं नाही खाल्लं, पण शिवण्याने आवडीने खाल्लं. शिवांशीला जरा गाजरबीट वगैरे आवडतच नाही म्हणून तिने कमी खाल्लं, पण शिवण्याला हे खूप आवडलं आणि हे खरंच आम्हालासुद्धा आवडलं. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी लागली नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.